नमस्कार मित्रांनो. आज आपण सर्विंग अँड लेवलिंग ह्या सब्जेक्टसाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या इन्स्ट्रुमेंटबद्दलची माहिती बघणार आहोत. तर पहिले जे इन्स्ट्रुमेंट आहे ते चेन. चेन हे दोन प्रकारचे चेन्स असतात. एक 20 मीटरची चेन आणि दुसरी 30 मीटरची चेन. आपल्याला ह्या चेनचा उपयोग मेजरमेंट करण्यासाठी म्हणजे हॉरिझॉन्टल मेजरमेंट करण्यासाठी ह्या चेनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते ॲरोज. चेन आपल्याला जेव्हा तुम्ही आता हे ॲरोज म्हणून आहे. तर हे जेव्हा आपण चेनच्या सहाय्याने सर्विंग करतो, चेनच्या सहाय्याने आपण डायरेक्ट सर्विंग करतो, तर चेन पूर्ण झाल्यानंतर आता जर डिस्टन्स जर का जास्त लांब असेल तर पहिली चेन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते कुठे किती 20 मीटर नंतर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला हा ॲरो तो इन्सर्ट करावा लागतो. तो इन्सर्ट करून पुन्हा नेक्स्ट चेन पुढं स्ट्रेच करायची असते. त्याच्यानंतर तिसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे टेप. टेप हा टेपच्या सहाय्याने पण आपल्याला जर का चेन अँड क्रॉस टॉप सर्वेमध्ये जेव्हा तुम्ही डिस्टन्स मेजर करता तर ते टेपच्या सहाय्याने आपण ते डिस्टन्स मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कंपास सर्वे. कंपास सर्वेमध्ये आपल्याला नॉर्थ मेरिडियनपासून त्या आपल्या जी बिल्डिंगची जी लाईन आहे त्या लाईनचा अँगल मेजरमेंट करण्यासाठी आपण ह्या कंपासचा उपयोग करतो आणि ह्या कंपासच्या सहाय्याने आपण बिल्डिंगच्या याला अँगल मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते म्हणजे डम्पी लेवल. ह्या डम्पी लेवलच्या सहाय्यानं आपण कोणत्याही जमिनीची लेवल ही मेजरमेंट करू शकतो आणि जमिनीपासून त्या पर्टिक्युलरली पॉईंटची लेवल किती आहे हे आपण डम्पी लेवलच्या सहाय्याने मेजरमेंट करू शकतो. आता ह्या डम्पी लेवल साठी बेसिकली लागते ते म्हणजे काय तर हा क्रॉसटॉप. ह्याला म्हणायचं क्रॉसटॉप. हा क्रॉसटॉप जो आहे तो क्रॉसटॉपचं आपण त्या पर्टिक्युलरली पॉईंटवर उभं करून त्या जमिनीची लेवल किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दरवेळेला लेवल कॅल्क्युलेट करताना आपल्याला समुद्र सपाटीपासून आपण लेवल मेजरमेंट करायची असते. पण दरवेळेला आपल्याला समुद्र सपाटीच्या ठिकाणी जाणं शक्य नसते. म्हणून आपण काय करतोय की एक फिक्स बेंचमार्क घेतो आणि त्या बेंचमार्कवरून आपण ही प्रत्येक पर्टिक्युलरली पॉईंटची लेवल ही कॅल्क्युलेट करतो. आता चेन अँड क्रॉसटॉप सर्वेमध्ये आपल्याला चेन कंप्लीट झाल्यानंतर किंवा आपली जी लाईन जी आहे ती लाईन एका लाईनमध्ये येण्यासाठी आपल्याला हा रेंजिंग रॉडचा उपयोग करायला लागतो. कारण त्याशिवाय आपल्याला आपली जी लाईन जी आहे ती एक लाईनमध्ये आहे का नाही हे कळत नाही. आता लॉंग डिस्टन्स जर का असेल तर लॉंग डिस्टन्सला आपण जर का वेड्यावाकड्या वळणाने जर का गेलो तर आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे ते जास्त लॉंग डिस्टन्स मिळेल. आपल्याला शॉर्टेज डिस्टन्स काढायचं असतं. शॉर्टेज डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला रेंजिंग रॉडचा उपयोग करून जे काही सर्वेअर्स आहेत तर त्यांना एका लाईनमध्ये घेण्यासाठी ह्या रेंजिंग रॉडचा उपयोग होतो. त्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते थेडोलाइट. ह्या थेडोलाइटच्या सहाय्याने आपण आता हे जे थेडोलाइट हे इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते डम्पी लेवलपेक्षाही ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे. डम्पी लेवलमध्ये तुम्हाला फक्त नुसती लेवल मेजरमेंट करता येते आणि त्या बाकी दुसरं काही नाही. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवल्स पण काढता येते. त्यानंतर हॉरिझॉन्टल अँगल व्हर्टिकल अँगल हा पण मेजरमेंट करता येतो. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयी पण आहेत. इथं बघा तुम्हाला दिसते हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट करता येतं. त्याच्यामध्ये हे बी आणि ए आणि हे बी विंडो ए आणि विंडो बी असे दोन हे आहेत. त्यानंतर व्हर्टिकल अँगल मेजरमेंट करण्यासाठी इथं विंडो ए आणि विंडो बी असं पण आहे. हा टेलिस्कोप आहे. हे टेलिस्कोप तुम्हाला ह्या पद्धतीनं तो असे रोटेशन होते आणि त्यानुसार तुम्हाला व्हर्टिकल अँगल म्हणजे बिल्डिंगची हाईट वगैरे जर मेजरमेंट करायची असेल तर तो अँगल कितीचा घ्यायचा आहे हे सगळे ह्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. तर त्यानंतर नेक्स्ट जे इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे प्लेन टेबल सर्वे. आता हे जे थेडोलाइट वगैरे हे इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते इन्स्ट्रुमेंट हे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट यायच्या आधी जे काय आपण सर्वे करत होतो तो प्लेन टेबलच्या सहाय्याने सर्वे करत होतो. या प्लेन टेबलवर आपण शीट प्लेस करत होतो, इथं फिक्स करत होतो आणि जे काही आपल्या बिल्डिंगचे जे चारही पॉईंट्स आहेत जे काही कॉर्नर्स आहेत तर त्या कॉर्नर्स डायरेक्टली ग्राउंडवरचे पॉईंट्स आपण त्या शीटवर घेऊन ह्या ठिकाणी पूर्ण शीटवर आपल्याला जे काही आपली ग्राउंड आहे ते ग्राउंडचं मेजरमेंट आपल्याला ह्याच्यावर येत होतं आणि आपला प्लॉट्सचा जो डायमेन्शन्स आहे ते डायमेन्शन आपण त्या पूर्ण शीटवर आपण ड्रॉ करू शकत होतो. तर हे जे प्लेन टेबल्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट्स आता याच्यामध्ये प्लेन टेबलच्या याच्यामध्ये सुद्धा बघा ह्याच्यामध्ये हे बबल ट्यूब आहे. बबल ट्यूबच्या सहाय्याने आपण हे जे टेबल्स आहे हे टेबल हॉरिझॉन्टल आहे का कारण तुमचं जर टेबल जर हॉरिझॉन्टल नसेल तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅन ड्रॉ करता येणार नाही आणि आपले जे मेजरमेंट्स आहेत ते मेजरमेंट्स हे रॉंग होतील.
त्यानंतर हे जे आहे ते अलायन डेट म्हणून इन्स्ट्रुमेंट्स आहे. ह्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, तर खाली जो काही तुम्ही ग्राउंडवर जो पॉईंट आहे तोच पॉईंट तुम्हाला वरती जर घ्यायचा असेल तर ह्याच्या सहाय्याने त्याचा उपयोग करायला लागतो. तर ह्याच्यामध्ये ह्याला इथं रोप थ्रेड आहे, तो थ्रेड जस्ट टाईट करायचा आहे आणि तो टाईट करून तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या पद्धतीनं असं ते खालून आपला जो पॉईंट जो आहे, समजा जर का ह्या सेंटर लाईनचा जर पॉईंट असेल तर हे अलाइनमेंट जे आहे ते असं ह्या पद्धतीनं सेंटर लाईन करून आपल्या शीटवर खालचाच पॉईंट शीटवर कसा आणता येईल ते हे ह्या ह्याच्याने करता येईल. त्यानंतर समजा जर का तुम्हाला नॉर्थ पोल डायरेक्शन किंवा नॉर्थ साऊथ डायरेक्शन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही नॉर्थ साऊथची निडल जी आहे ते निडलच्या सहाय्याने आपण नॉर्थ साऊथ कुठे आहे किंवा ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ह्या ज्या आहेत ते क्लिप्स आहेत, ह्या क्लिपचा उपयोग करून तुम्ही जी काही शीट आहे ती शीट आपण ह्या प्लेट टेबलवर फिक्स करू शकतो. ह्या पद्धतीनं मला शीट फिक्स करता येते. कारण जेणेकरून आपण जेव्हा ड्रॉइंग काढत असतो तर ड्रॉइंग काढताना आपली शीट ही हल्ली नाही पाहिजे. जर का शीट हलत असेल तर आपल्याला जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग आपल्याला व्यवस्थित येणार नाही किंवा आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन व्यवस्थित येणार नाही. तर आणि नेक्स्ट जे हे आहे ते ब्रिक्स आहेत. ह्या ब्रिक्स डिफरंट टाईपच्या ब्रिक्स आपल्याकडे अवेलेबल्स आहेत. आता हे जे ती बर्ड ब्रिक आहे, भट्टीमध्ये तयार करणारे ब्रिक आहे. तसंच लाईट वेट ब्रिक पण आहेत, पण ते आपल्या खाली साईडवर आहेत. तर हे एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला सर्वेइंगमध्ये लागतात आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण प्रॅक्टिकल्स इथे मुळे व्होकेशनल ट्रेनिंगचं सेंटरमध्ये पूर्ण करतोय. तर त्यासाठी ह्या जो कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस बिल्डिंग सुपरवायझर म्हणून हा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये हे सगळे इन्स्ट्रुमेंटचा यूज करून तुम्ही प्रॅक्टिकल करू शकताय मुळे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये.